उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंची पोस्टमध्ये राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंचा शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख। राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा। ठाकरे बंधूंमध्ये 20 मिनिटं चर्चा। राज ठाकरेंकडून मातोश्रीवरती बाळासाहेबांच्या खुर्चीला नमस्कार। राजच्या शुभेच्छांनी आनंद द्विगुणित झाला। राज ठाकरे शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर आल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया। राज ठाकरे शुभेच्छा द्यायला गेले त्यात राजकारण आणायची गरज नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। नेत्यांच्या मनात ते महाराष्ट्राच्या मनात म्हणणं चुकीचं, मुख्यमंत्र्यांचं विधान। युतीच्या चर्चा थांबल्या नव्हत्या, सही बात सही वक्त म्हणत भास्कर जाधवांकडून ठाकरे बंधूंच्या युतीचे संकेत। राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा अधिकार। शिरसाट माधुरी मिसाळांमधील वादानंतर फडणवीसांकडून स्पष्ट। वादाबाबत पत्र लिहिण्याआधी माझ्याशी बोला असाही सल्ला। पुण्याच्या खराडीतील रेव पार्टीवरती पोलिसांची छापेमारी। खडसेंचे जावाई प्रांजल खेवलकरांचा लॅपटॉप आणि मोबाईल जप्त। सर्व आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी। प्रांजल खेवलकरच पार्टीचे आयोजक असल्याची माहिती। गिरीश महाजन यांचा आरोप, तर कुणाला अडकवण्याचा प्रयत्न होत असेल तर सहन करणार नाही, एकनाथ खडसेंकडून स्पष्ट। काँग्रेसच्या इशारावर नाचणारे डान्सबारचा आरोप करतात उपमुख्यमंत्री शिंदेंकडून योगेश कदमांची पाठराखण। मी चालू सरकार पलटवणारा आहे, शिंदेंचा इशारा। कोकण शिवसेनेचा असल्यानं निधी देत नाहीत। रामदास कदमांचा सरकारला घरचा आहेर, तर धमक्या देऊन भाजपच्या लोकांना पक्षात घेतात, नितेश राणेंचा शिवसेनेवर आरोप। कृषी मंत्री असतानाच माझ्यावर आरोप झाले पण मी गप्प होतो, धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। न्याय व्यवस्थेनं मला न्याय दिला म्हणत आभार मानले। रायगडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची एक हाती सत्ता येईल इतकी ताकद, मंत्री भरत गोगावलेंचा दावा। तर स्थानिक युतीबाबत मुख्य नेत्यांचा निर्णय मान्य करणार। खडकवासला धरणातून विसर्ग वाढवल्यानं पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली। नदीपात्रातले रस्ते वाहतुकीसाठी बंद। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग। सुरक्षा व्यवस्था नसल्यानं पर्यटकांना धोका। पोलीस बंदोबस्त तैनात करण्याची मागणी। कल्याण पूर्वेतील कचोरे टेकडीवरती माती खचल्यानं 5 ते 6 घरं कोसळली। सुदैवानं या दुर्घटनेमध्ये जीवितहानी नाही। घरं कोसळतानाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद। हरिद्वारमधील मनसा देवी मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर चेंगराचेंगरी। 6 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी। दुर्घटनेच्या कारणांचा तपास सुरू।